साखरपेठ येथील श्रीमद वीरशैव कुर्हिण शेट्टी ज्ञाती संस्था श्री नीलकंठेश्वर मल्लिकार्जुन देवस्थानच्या सन 2026 ते 2031 साठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे। या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शंख परिवार पॅनल जाहीर करण्यात आला आहे। शंख पॅनलच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी नारळ चिन्ह मिळाले आहे। त्यानिमित्त शंख पॅनलच्या वतीनं प्रचार कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी निवडणूक प्रचार प्रमुख श्री अंबादास नादरगी यांच्या हस्ते श्री महादेवाची पूजा व आरती करून प्रचारास सुरुवात करण्यात आला। या कार्यक्रमास अंबादास नादरगी, महिला समाज भगिनी बालमणी कस्सा उपस्थित होते। यावेळी शंख परिवार पॅनलचे उमेदवार व श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव आडकी, शिक्षण संस्थेचे माजी सचिव अनिल धोळम, माजी विश्वस्त श्री शंकर बडगिरी, ज्ञाती संस्था खजिनदार व उमेदवार श्रीनिवास बंदगी, सुनील धोळम, सुमित गडगी, वासुदेव आडकी उपस्थित होते। तसेच श्री नीलकंठेश्वर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री अनिल बंदगी, नितेश पोगुल, अंबादास मिठ्ठा, नंदकुमार मुटखिरी, सोशल फाउंडेशनचे लखन मिठ्ठा, कार्तिक चिकनी, इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राजीव आडकी, शंकर बडगिरी व अंबादास नादरगी यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। आज या ठिकाणी मंदिर सेवा ज्ञाती संस्था शेट्टी समाजाचे पंचवार्षिक निवडणूक आयोजित केलेले आहे। त्यास अनुसरून आपण प्रचाराचा कार्यक्रम आजपासून सुरू करत आहोत। आपण देवाचा आशीर्वाद घेतला आहोत, पूजा केलेल्या आहोत। आपण सर्वांनी एकजुटीने काम करून आपले जे 7 उमेदवार आहेत ते निवडून येण्यासाठी एक दिलाने एकजुटीने काम करून देवाचा आशीर्वाद आपल्याकडे आहे। समाज निवडून आल्यानंतर समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा शक्ती देवाने आपल्याला देवं, आपला हातून उचित काम श्रीमद वीरशैव कुर्हिण शेट्टी ज्ञाती संस्थेचा येत्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या अनुषंगाने आज शंख परिवाराचा प्रचार सोहळा श्री आमचे कुलदैवत श्री नीलकंठेश्वर भगवान यांच्या चरणी आशीर्वाद घेऊन आम्ही ही प्रचार सभा चालू करत आहोत। मी सर्वप्रथम ज्ञाती संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री बालाजी मुटखिरी यांचं मी आभारी आणि ऋणी आहे, कारण त्यांच्या जिद्दीनं, ईर्षेने, हेकेखोरपणानं ही आमची पॅनल उपस्थित झालेली आहे। अजूनही त्यांनी आवाहन केलं की बालाजींना आवाहन केले युवकांनी पुढे यावं। मी त्यांना असं सूचित करतो, अजूनही इलेक्शन टाळू शकतात। बालाजींना अजूनही आमच्याकडे युवक आहेत, सुनील आहेत, शंकर आहे, श्रीनिवास आहे, इतर चौघांना घ्या, तिथं तुमच्याकडे 4 चौघांना बाजूला काढा। अजूनही आम्ही निवडणूक टाळायला तयार आहोत। तुम्ही तो मोठ्या दिलानं करा, समाजाचा हित बाळगा, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना। सर्वांनी मतांनी आम्हाला मतदान भरपूर मताने निवडून द्यावं हीच इच्छा। नारळ हा आमचा प्रचार चिन्ह आहे, त्याच्यावर बहुमतानं निवडून द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना।